हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे ते शिकणार आहोत। आता हे ट्रान्सलेशन त्याच्या रचनेनुसार आणि काळानुसार कसे करायचे याचा डिटेल व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की बघा। तर इथे बघा, हे फर्स्ट सेंटेन्स आहे, पाहुणे कोणत्याही क्षणी येथे पोहोचतील। द गेस्ट विल रीच हिअर ॲट एनी मोमेंट। तो त्याच्या वडिलांसारखा महत्त्वाकांक्षी आहे। ही इज ॲम्बिशियस लाईक हिज फादर। त्याने तुला भेट पाठवली आहे। ही हॅज सेंट यू अ गिफ्ट। ती तुझ्यासारखी दिसते। सी लुक्स लाईक यू। तुला कधी कळले? वेन डिड यू नो? तर अशा प्रकारे मराठी वाक्यांचे त्याचे इथे स्ट्रक्चरसुद्धा मी लिहिलेले आहे। तर ह्या स्ट्रक्चरनुसार या स्ट्रक्चरमधील कर्ता कोणता आहे, क्रियापद कोणतं आहे आणि कर्म कोणतं आहे त्यानुसार त्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन जर तुम्हाला शिकायचे असेल तर त्याचा डिटेल व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की बघा। थँक्यू।